दृश्यांमध्ये आरोपींची धिंड काढली जाते। ही दृश्ये आहेत कल्याण जवळ असलेल्या नेवाळी परिसरातली। कार आणि दुकानांची तोडफोड झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। यूपी बिहार सारखी परिस्थिती उद्भवली आहे का, असाच प्रश्न ही दृश्य पाहून उपस्थित होतो। झालं असं की हातगाडीवर सामान विकणाऱ्या विक्रेत्याला एक टोळकं त्रास देत होतं। यावेळी मध्यस्थी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी आणि त्यांचे वडील गेले असता त्यानंतर त्या गावगुंडांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला। त्यामुळे नेवाळी परिसरातल्या गावगुंडांच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा वर आलाय। त्यानंतर सराईत गुंडांची पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढली आणि त्यांना चांगलीच अद्दल घडवली। अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाक्यावर हातगाडीवर चादर विकणाऱ्या मुन्ना पाल या इसमाला प्रमोद भोईर यांनी मारहाण केली। या भांडणात भाजपा पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि तसंच याबाबत प्रमोद भोईर याच्या विरोधात पोलिसात तक्रारही केली। याचाच राग मनात घेऊन प्रमोद भोईर, भावेश भोईर, भगवती यादव, ऋषिकेश पवार यांनी विशाल जाधव आणि त्यांच्या वडिलांना लोखंडी रॉड आणि बंदुकीच्या मागच्या भागानं मारहाण करत जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात मुलगा आणि वडील दोघेही गंभीर जखमी आहेत। त्यानंतर त्या आरोपींनी त्यांच्या दुकानाची आणि कारचीही तोडफोड केली। या प्रकरणी पोलिसांनी भगवती यादव, ऋषिकेश पवार, सुरेश चौधरी, रोहन बचुते, नितीन चौधरी, रवींद्र वभाळ या आरोपींना अटक केली आहे। हे सर्व आरोपी सराईत गुंड असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत। ज्या परिसरात दहशत माजवली त्याच परिसरात पोलिसांनी नंतर या आरोपींची धिंड काढली। मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांना मारहाण करणं, दुकानदारांकडून पैसे मागणं, दहशत माजवण्याचं काम या सराईत गुंडांकडून केलं जातंय। आता या घटनेनंतर आणि पोलिसांनी घेतलेल्या ऍक्शन नंतर खरंच इथल्या दहशतीत काही फरक पडतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीतच या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।